नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच वेगळी आणि मस्त अशी रेसिपी बनवतोय। तर यासाठी आपण 1 वाटी रवा वापरणार आहोत। बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे एक पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचे। यानंतर 1 चमचा इथे मी चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल। चिली फ्लेक्समुळे रेसिपी दिसायला छान दिसते म्हणून मी इथे घातले। आता यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचे। तर ही वाटी मी सेट करून घेतले। अशी घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि तिने मोजून इथे 2 वाट्या पाणी घाला। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्या वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी बारीक रवा इथे घ्यायचा आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून मगच तुम्ही इथे वापरा। रवा बारीक केल्यामुळे बाइंडिंग येते। तर आता हा रवा एकत्र घालायचा नाही आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे आणि चमच्याने असं ढवळत जायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। एकत्र जर रवा घातला तर गुठळ्या होतील आणि मग ते आपल्याला मोडता येणार नाहीत। म्हणून असं हळूहळू घालत जायचं आहे, थोडा थोडा रवा घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। तर इथे सगळा 1 वाटी रवा मी घातलाय। आता हे सगळं एकत्र करून घेऊया। लगेचच रवा पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि हे घट्ट व्हायला लागतं। अगदी 1 मिनिटामध्ये याचा गोळा व्हायला सुरुवात होते। अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत रव्याच्या। तर आता हे असं पॅन सोडायला लागलंय, असं गोळा व्हायला लागलाय। गॅस बंद करायचा आहे आणि आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर आता रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलाय। थोडंसं याला कोमट होऊ दे, तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला गॅसवरती। यामध्ये 1 चमचा तेल घातलंय। तेल इथे गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय। इथे आता मी आलं आणि लसूण किसून यामध्ये घातलंय। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घातलं। हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं। यामध्ये आता मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। आता सगळं परतून घेऊया। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत हे सगळं असं परतून घेतलं। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे। यानंतर इथे कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा मी अर्धा घेतलाय। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि यानंतर कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांद्याचा किंचित रंग बदललाय, कांदा पूर्ण सॉफ्ट झालाय। आता इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते, शिजवून घेतले, सोलून घेतले आणि असे कुस्करून घेतलेत, ते यामध्ये घालायचे। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालू। इथे अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे। यानंतर पाव चमचा जिऱ्याची पूड घातले।
इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, थोडंसं लाल तिखट घालते, यामुळे रंगसुद्धा छान येईल स्टफिंगला. आणि इथे पाव चमचा मी आमचूर पावडर घातली. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला आंबटपणासाठी. हे सगळं आता छान परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हे स्टफिंग छान असं परतून घ्यायचं आहे. आणि भाजी पूर्ण अशी पहा, बटाटे जे आहेत ते कुस्करून घ्यायचे आहेत. भाजी अशी परतल्यामुळे स्टफिंगला चव खूप छान येते. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपलं हे स्टफिंग तयार आहे. आता हे काढून घेऊया. इथे आता रवा कोमट झाला आहे आणि हे स्टफिंगसुद्धा तयार आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा जो रवा आहे तो मळून घ्यायचा आहे. हा रवा पूर्ण थंड करायचा नाही आहे. पूर्ण थंड झाला तर खूप ड्राय होईल आणि मग आपल्याला मळता येणार नाही, म्हणून कोमट असतानाच असा मळून घ्यायचा. आणि ते लक्षात ठेवा, बारीक रवाच घ्यायचा, म्हणजे आपल्या पिठाला बाइंडिंग छान येते. आता याचा एक असा गोळा घेतला आहे मी. आता मोदकाला आपण जशी पारी बनवतो तशी याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. 1 ते 2 चमचे स्टफिंग भरून घेते. आता हे बंद करून घ्यायचं आहे. तर अशी टिक्की तयार झाली आहे. अशाच आणखी इथे मी तयार करून घेते. तर इथे पहा, मी आणखी टिक्क्या तयार करून घेतल्या. आता या आपण वाफवून घेणार आहोत. इथे मी एक चाळण घेतले आणि ही चाळण मी तेलाने आधीच ग्रीस करून घेतले. तुम्ही इडलीच्या भांड्यातसुद्धा या टिक्क्या वाफवू शकता. चाळणीमध्ये या टिक्क्या ठेवायच्या आहेत. आणि इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यावरती ही चाळण ठेवायची आहे. आणि यावरती आता झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 8 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया. तर या टिक्क्या आता वाफवून तयार आहेत. तर या टिक्क्या आता इथे थंड झाल्यात. तुम्ही या अशाच सर्व करू शकता, खूप छान लागतात. पण मी याला थोडंसं छान दिसण्यासाठी फोडणी देणार आहे, जी ऑप्शनल आहे पूर्णपणे. यासाठी इथे गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. यामध्ये पाव चमचा मी लाल तिखट घालते. अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. थोडंसं मिक्स करून घेऊया. यावरती या टिक्क्या घालायच्या आहेत. खूप मस्त हेल्दी असा नाश्ता आहे मुलांसाठी. एक जरी टिक्की खाली तरी पोट भरेल अशी रेसिपी आहे. या टिक्क्या दोन्ही बाजूने अशा तेलावरती परतून घ्यायच्यात. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. यामुळे आपली रेसिपी दिसायला खूप छान दिसते. दोन्ही बाजूने मस्त रंग आलाय. काढून घेऊया. एक टिक्की मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप मस्त असा पोटभरीचा नाश्ता आहे. पहा किती मस्त दिसते ही टिक्की. इथे मी टोमॅटो केचप बरोबर या टिक्क्या सर्व केल्यात.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.